आज आपण सुरू करणार आहोत मॅथ 1चं पहिलं चॅप्टर. मॅथ 1चं चॅप्टर नंबर 1. चॅप्टरचं नाव आहे मॅथेमॅटिकल लॉजिक. मॅथेमॅटिकल लॉजिक एकदम सोपं चॅप्टर आहे आणि मॅथचं जे लॉजिक आहे ते इथून स्टार्ट होतं आहे. मॅथमध्ये आपण जेव्हा काही पण वाक्य बोलतो, मॅथमध्ये एक्झॅक्टनेसला फार महत्त्व असतं. एक्झॅक्टनेस जे ते वाक्य बरोबर पाहिजे. आपण कोणतंही वाक्य बोललं तर ते मॅथमॅटिकल लॉजिक असेलच असं काही नाही. एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. समजा तीन मित्र पुण्याला आले आणि त्यांना तिथं एखादं लाल पानाचं झाड दिसलं. एक मित्र म्हटला की बघा पुण्यातले ना झाडं लाल पानाचे. दुसरा मित्र म्हटला चूक, लाल पानाचे झाडं पुण्यामध्ये आहेत. तिसरा मित्र म्हटला हे पण चूक, पुण्यामधले काही झाडं असे आहेत की ज्यांचे पानं लाल आहेत. तर त्यातला तिसरा मित्र जो बोलतो ना ते ॲक्च्युली लॉजिक, कारण ते पूर्णपणे बरोबर आहे. पुण्यातले झाडं लाल पानाचे हे पण तेवढंसं बरोबर नाही आहे. लाल पानाची झाडं पुण्यामध्ये आहे यापेक्षाही ॲटलिस्ट 1 ट्री इन पुणे हॅव रेड लीव्ज हे जास्त योग्य आहे. तर एक्झॅक्ट मिनिंग त्याचा समजला पाहिजे. असे जे वाक्य असतात त्यांना ॲक्च्युली आपण मॅथेमॅटिकल स्टेटमेंट असं म्हणतो. मॅथमध्ये सेंटेन्स आणि स्टेटमेंटमध्ये एक महत्त्वाचा फरक असतो. कारण मॅथमधलं कोणतंही वाक्य बोलताना विथ प्रूफ लागतं. अंदाजे वाक्य मॅथमध्ये चालत नाही. म्हणून सेंटेन्स आणि स्टेटमेंट याच्यामध्ये मॅथमध्ये पूर्णपणे डिफरन्स आहे. सेंटेन्स म्हणजे आपण बोललेलं कोणते वाक्य. मग ते आपण नॉर्मली बोलताना काय बोलतो, असर्टिव्ह सेंटेन्स बोलतो आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बोलतो. इम्पेरेटिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आज्ञा देतो, ऑर्डर देतो असं स्टेटमेंट. आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बोलतो. एक्सक्लेमेटरी म्हणजे ज्याच्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह येतं असं. किंवा आपण इंटेरोगेटिव्ह स्टेटमेंट म्हणत असतो. इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स आपण बोलतो ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क येतो. नॉर्मली आपण सेंटेन्सचे एवढे प्रकार करतो. आणि याच्यामधलं जे असर्टिव्ह सेंटेन्स असतं, असर्टिव्ह सेंटेन्स किंवा याला आपण काय म्हणतो डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. जे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं त्यालाच आपण नॉर्मली स्टेटमेंट असं म्हणतो. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स पण नुसतं डिक्लेरेटिव्ह असून नाही चालणार. ते त्या सेंटेन्समध्ये ते सेंटेन्स किंवा ते स्टेटमेंट हे पूर्णपणे हे टोटली म्हणू आपण याला. टोटली एक तर ट्रू पाहिजे किंवा टोटली फॉल्स पाहिजे. इथे स्टेटमेंट पूर्णपणे ट्रू पाहिजे किंवा पूर्णपणे फॉल्स पाहिजे. पार्शियली जे स्टेटमेंट ट्रू असतं किंवा फॉल्स असतं दे आर नॉट स्टेटमेंट्स. म्हणजे काय, जे वाक्य पार्शियली म्हणजे अर्धवट ट्रू आहे अर्धवट फॉल्स आहे असं कोणतेही वाक्य स्टेटमेंट म्हणून घेतलं जात नाही. हे सगळं जे मी सांगितलं याचा मिनिंग काय, याचा मिनिंगच सांगतो मी. बघा, मी काही आता सेंटेन्सेस घेतो आणि आपण चेक करू. पहिलं सेंटेन्स मी घेतो की दिल्ली इज कॅपिटल ऑफ
इंडिया. बरोबर. दिल्ली काय आहे? इंडियाची कॅपिटल आहे. आता तुम्ही जर चेक केलं तर हे युनिव्हर्सली ट्रू आहे ना. इंडियाची राजधानी जर दिल्लीच आहे तर आपण कुठेही विचारलं तरी कोणी पण हेच म्हणेल हां बरोबर आहे. म्हणजे हे असं स्टेटमेंट, असं सेंटेन्स आहे जे असर्टिव्ह आहे किंवा डिक्लेअर करता येते काहीतरी आणि ते टोटली ट्रू आहे. बरोबर. मग हे स्टेटमेंट आहे. म्हणजे आपण इथे लिहू शकतो दिस सेंटेन्स इज अ स्टेटमेंट. मग हे काय आहे? स्टेटमेंट आहे. आणि स्टेटमेंट आहे म्हटल्यानंतर मग दोन ऑप्शन त्याला असतात. एक तर ते टोटली ट्रू असेल किंवा टोटली फॉल्स असेल. आणि हे कसं आहे? हे पूर्णपणे ट्रू आहे. मग हे जे ट्रू आहे यालाच म्हणतात त्याची ट्रूथ व्हॅल्यू. मग ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. मग ह्या स्टेटमेंटची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती आहे टी. ट्रूथ व्हॅल्यू काय त्याची? टी. ट्रू म्हणून टी लेटर यूज केलं जातं आणि फॉल्ससाठी एफ लेटर यूज केलं जातं. तेच जर मी सेकंड सेंटेन्स असं घेतलं की रोम इज इन इंग्लंड. थोडंसं नॉलेज असेल तर तुम्हाला कळेल रोम काय इंग्लंडमध्ये नाही आहे. बरोबर. रोम इंग्लंडमध्ये नाही आहे. म्हणजे हे एक असं वाक्य आहे जे 100% फॉल्स आहे. टोटली कसं आहे ते? फॉल्स आहे. असं वाक्यसुद्धा स्टेटमेंट असतं. म्हणजे धिस सेंटेन्स इज अ स्टेटमेंट. ते काय आहे? स्टेटमेंट आहे. आणि याची ट्रूथ व्हॅल्यू या स्टेटमेंटची कशी आहे? फॉल्स आहे. ट्रूथ व्हॅल्यू कशी आहे? फॉल्स. फॉल्ससाठी लेटर वापरतात कॅपिटल एफ. कळते? असं वाक्य पाहिजे जे कंपल्सरी ट्रू पाहिजे किंवा कंपल्सरी फॉल्स पाहिजे आणि ते डिक्लेरेटिव्ह पाहिजे. अशा कोणत्याही वाक्याला आपण काय म्हणतो? स्टेटमेंट. पण जे सेंटेन्सेस हे इम्पेरेटिव्ह असतील, एक्सक्लेमेटरी असतील, इंट्रोगेटिव्ह असतील त्यांना जस्ट स्टेटमेंट एवढं सेंटेन्स असं म्हणायचं. त्यांना मॅथमॅटिक्समध्ये स्टेटमेंट असं म्हणत नाही. इथपर्यंत कळलं आहे? चला आपण अजून एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 3 घेतो. एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर. बघा, एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर. रेक्टँगल म्हणजे काय? रेक्टँगल म्हणजे असा क्वाड्रिलॅटरल ज्याचे ऑल अँगल्स आर 90 डिग्री. बरोबर. आणि स्क्वेअर म्हणजे काय? असा क्वाड्रिलॅटरल ज्याचे ऑल अँगल्स आर राईट अँगल ॲज वेल ॲज ऑल साइड्स आर इक्वल. ओके. मग एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर इज फॉल्स स्टेटमेंट. एव्हरी नाही, काही रेक्टँगल असे असू शकतात की जे स्क्वेअर आहेत. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल इज ट्रू. कारण प्रत्येक स्क्वेअरचे सर्व अँगल 90 असतात आणि ज्या क्वाड्रिलॅटरलचे सगळे अँगल 90 असतात त्याला आपण रेक्टँगल म्हणतो. म्हणजे एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल इज ट्रू आहे. पण एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर इज फॉल्स स्टेटमेंट. म्हणजे दिस इज अ स्टेटमेंट. म्हणजे हे सेंटेन्स काय आहे? स्टेटमेंट आहे आणि ते पूर्णपणे फॉल्स आहे. म्हणून ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट, या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी आहे? फॉल्स. ते आपण एफ लेटरने दाखवतो. एक्झाम्पल नंबर 4. शट द डोअर. शट द डोअर ही काय आहे? ही आज्ञा आहे. ही काय आहे? आज्ञा. दिस इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. बरोबर. हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि कोणतंही सेंटेन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट होऊ शकत नाही. इट इज नॉट अ स्टेटमेंट. बरोबर. इम्पेरेटिव्ह असेल किंवा एक्सक्लेमेटरी असेल. आपण एक्सक्लेमेटरीचं पण एक एक्झाम्पल घेऊ. डू यू लाईक
फ्रुट्स. आता बघा हे इंट्रोगेटिव्हचं एक्झाम्पल मी घेतलं आहे. हे काय आहे, धिस इज ॲन इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स. बरोबर. हे काय आहे, क्वेश्चन मार्कवाला सेंटेन्स आहे, म्हणून इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके. समजा मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय. ही इज अ म्युझिशियन. ही इज अ म्युझिशियन. आता बघा याला आपण म्हणतो ओपन सेंटेन्स, की ही इज अ म्युझिशियन, तो आहे म्युझिशियन, पण नक्की तो म्हणजे कोण इथं माहीतच नाही आपल्याला कोण. म्हणून धिस इज ॲन ओपन सेंटेन्स. यातून आपल्याला काहीच डिक्लेअर होत नाही आहे, तो कोण आहे आपल्याला समजत नाही आहे. त्याच्यावेळी आपण जर असं म्हटलं A.R. रहमान इज अ म्युझिशियन तर ते ट्रू आहे, पण ही इज अ म्युझिशियन याच्यामध्ये आपण काहीच डिक्लेअर करत नाही आहे, म्हणून ते ओपन सेंटेन्स आहे आणि त्याच्यामुळे ते इट इज नॉट अ स्टेटमेंट. ते स्टेटमेंट नाही आहे. लक्षात येते. समजा मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो. व्हॉट अ हेवी डाऊन पोर. बघा इथे एक्सक्लेमेटरी साईन दिसल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे काय आहे, दिस इज ॲन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. बरोबर. आणि कोणतंही एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे स्टेटमेंट असू शकत नाही. इट इज नॉट अ स्टेटमेंट, म्हणून हे स्टेटमेंट नाही आहे. स्टेटमेंट जेव्हा नसतं तेव्हा त्याची ट्रूथ व्हॅल्यू वगैरे काढली जात नाही. ट्रूथ व्हॅल्यू अशाच सेंटेन्सची काढतात ज्याला कंपल्सरी काहीतरी व्हॅल्यू आहे, मग ती ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. पण काही स्टेटमेंट असे असतात की ज्यांना पार्शियली ट्रूथ व्हॅल्यू असते. फॉर एक्झाम्पल बघा, x+2=7. हे ॲक्च्युली ओपन सेंटेन्स आहे. धिस इज अ ओपन सेंटेन्स. कसं ओपन सेंटेन्स? कारण जर आपण x व्हॅल्यू 1 टाकली तर 1+2=7 येईल, जे फॉल्स आहे. जर आपण x व्हॅल्यू 2 टाकली तर 2+3=7. सॉरी, x व्हॅल्यू 2+2 म्हणजे 4=7, जे फॉल्स आहे. जोपर्यंत आपण x व्हॅल्यू 5 टाकत नाही तोपर्यंत हे सेंटेन्स हे फॉल्स येणार आहे. ज्यावेळेस आपण x=5 टाकू तर 5+2=7 येईल, ते ट्रू येईल, आणि पुढच्या परत सर्व व्हॅल्यूसाठी ते फॉल्स येईल. म्हणजे एक तरी अशी एक्सची व्हॅल्यू आहे की ज्यासाठी हे सेंटेन्स ट्रू येणार आहे आणि इतर सर्वांसाठी ते फॉल्स येणार आहे. म्हणजे याची फिक्स अशी ट्रूथ व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स अशी नाही आहे. मग असे जे सेंटेन्सेस आहे त्यांना स्टेटमेंट म्हणत नाहीत. इट इज नॉट अ स्टेटमेंट, म्हणजे स्टेटमेंट नाही आहे. समजतंय? बघा एक्झाम्पल नंबर 9. मॅथेमॅटिक्स इज ॲन easy सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स काय आहे? इझी सब्जेक्ट आहे. आता बघा इथे काही मुलं म्हणतील हो आहे इझी, बरं का आम्हाला खूप सोपा जातो. काय म्हणतील नाही मॅथसारखा हार्ड सब्जेक्ट नाही आहे. म्हणजे याला अशी फिक्स व्हॅल्यू आहे का? नाही. म्हणजेच धिस इज ॲन ओपन सेंटेन्स. जरी ते डिक्लेअर करत असेल तो इझी सब्जेक्ट आहे, पण त्याला फिक्स व्हॅल्यू नाही. मग असे जे सेंटेन्सेस असतात ते स्टेटमेंट नाही आहेत. इट इज नॉट अ स्टेटमेंट. मग ते स्टेटमेंट नाही आहे. आता आपण थोडेसे ना मॅथवाले स्टेटमेंट घेऊ की जेणेकरून ट्रू की फॉल्स ओळखता येईल आपल्याला. बघा मी एक स्टेटमेंट घेतो. एव्हरी सेट इज अ फायनाईट सेट. कारण मॅथमॅटिक्सचे
जे आयडेंटिटी असतात मॅथमॅटिक्समधले जे सेंटेन्स असतात ते ओळखता येतात ते स्टेटमेंट आहे असं, पण अनेक मुलांचा गोंधळ होतो ते ट्रू की फॉल्स ओळखण्यामध्ये. म्हणून आपण असे काही स्टेटमेंट घेऊ ज्याच्यामध्ये मुलं साधारणतः गोंधळ करतात. एव्हरी सेट इज अ फायनाईट सेट. बघा, सेट चॅप्टरमध्ये आपण शिकलो की सेटमध्ये अनेक प्रकार असतात. इन्फानाईट सेट असतो, फायनाईट सेट असतो, एम्प्टी सेट असतो, सिंगलटन सेट असतो वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये मेन दोनच प्रकार ना, एक तर सेट फायनाईट असेल किंवा इनफायनाईट असेल. म्हणून सेटचे दोन प्रकार असतात. मी इथे काय लिहिलं आहे, एव्हरी सेट इज अ फायनाईट सेट. त्यामुळे हे वाक्य 100% रॉंग आहे. म्हणून धिस इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे का? कारण स्टेटमेंट ते आहेच, पण ते स्टेटमेंट कसं आहे, इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. ते कसं आहे, फॉल्स आहे. हे 100% रॉंग आहे. प्रत्येक सेट काय फायनाईट सेट नसतो, काही सेट इनफायनाईट पण असतात. म्हणून इट्स ट्रूथ व्हॅल्यू, फॉल्स स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू असते एफ. बरोबर. नेक्स्ट घेऊ आपण. नेक्स्ट एक्झाम्पल घेतो मी. डू युअर वर्क प्रॉपरली. हे काय, हे एक आज्ञा आहे ना. दिस इज an imperative sentence. हे काय, imperative sentence आहे. म्हणून इट इज नॉट अ स्टेटमेंट. म्हणून ते स्टेटमेंट नाही आहे. समजा मी आता एक्झाम्पल नंबर 12 घेतला. द सम ऑफ interior angles of a triangle is 180 degree. ट्रायंगलच्या तिन्ही अँगल सम किती असते, 180 डिग्री. आणि आपल्याला माहिती आहे ते बरोबर आहे. म्हणून दिस इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे. अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय, इज ट्रू, टी. कारण कोणत्याही ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम किती असते, 180 डिग्री. नेक्स्ट आहे एव्हरी रियल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. एव्हरी रियल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. ज्यांचं बेसिक, जे 11चं बेसिक आहे हे माहीत असेल ज्यांना, त्यासाठी फार सोपं वाक्य आहे. एव्हरी रियल नंबर हे कॉम्प्लेक्स नंबर असतातच. कारण हे कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर आपण 11मध्ये शिकलेलो आहे. 10पर्यंत आपण रियल नंबरपर्यंत सर्व नंबर शिकलेलो आहे. आणि कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे असे नंबर ज्यांचं स्क्वेअर निगेटिव्ह येतो, त्याच्यामध्ये आपण इमॅजिनरी युनिट ॲड करतो. आणि एक्स प्लस आय वाय ह्या टर्ममध्ये लिहिणारा प्रत्येक नंबर कॉम्प्लेक्स नंबर असतो, वेअर आय इक्वल टू √-1. आणि प्रत्येक रिअल नंबर आपण एक्स प्लस आय वाय फॉर्ममध्ये लिहू शकतो. 3 म्हणजे 3 + 2 आहे, 3/2 म्हणजे 3/2 + 0 आहे, √3 म्हणजे √3 + 0 आहे. म्हणून प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतोच. म्हणून हे स्टेटमेंट आहे. दिस इज अ स्टेटमेंट. आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. नेक्स्ट मी एक्झाम्पल घेतो आहे. एव्हरी quadratic equation has 2 real roots. बघा, एव्हरी quadratic equation has 2 real roots. जर तुम्हाला आता 10चं क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर येत असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टरमध्ये तुम्ही हे शिकलेले की प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट असतातच. हे तुम्ही शिकलेले. पण तुम्ही स्टेटमेंट जर केअरफुली वाचलं तिथं असं लिहिलं आहे, एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 रिअल रूट्स. 2 रूट आहे मान्य आहे, पण ते काय म्हणतात, 2 रूट कसे आहेत, रिअल रूट आहे. आणि जर तुम्हाला 10चं क्वाड्रॅटिक इक्वेशन येत असेल, तुमच्या लक्षात असेल, तिथं आपण नेचर ऑफ रूट्स हा टॉपिक शिकलो होतो. आणि त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो की क्वाड्रॅटिक इक्वेशन जे रूट असतात त्याच्यामध्ये 3 प्रकारचे नेचर असू शकतात.
if that delta equal to 0 discriminant, then roots are real and equal. If delta is less than 0, roots are not real, and if delta is greater than 0, roots are real and unequal. म्हणजे जेव्हा रूट डेल्टा लेस दॅन 0 असतो तेव्हा रूट्स हे रिअल नंबर नसतात. इथे काय सांगितलं ते रिअल रूटच असतात. म्हणून हे काय आहे, धिस इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे पण इट्स ट्रूथ व्हॅल्यू, पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी आहे, फॉल्स आहे. का बरं फॉल्स आहे? कारण प्रत्येक वेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशनला रिअल रूट असतीलच असं नाही. काही क्वाड्रॅटिक इक्वेशन असे पण आहे ज्यांना इमॅजिनरी रूट आहे किंवा रिअल रूट नाही आहेत, म्हणून ते काय झालं, फॉल्स स्टेटमेंट झालं. एक्झाम्पल नंबर 15. द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 1. काही मुलं इथं कन्फ्यूज होतात. सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 1. मग तुम्हाला नॉर्मली क्यूब रूट ऑफ युनिटी विषयी माहिती पाहिजे. तर 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर हे क्यूब रूट्स ऑफ युनिटी आहे, क्यूब रूट ऑफ युनिटी आहे. आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे त्यांची सम जर आपण केली, सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी, तर ते किती येते, 0 येते. म्हणजेच धिस इज अ स्टेटमेंट आणि इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. कारण ती सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी काय असते, 0 असते. आता यासाठी तुम्हाला हे चॅप्टर जे आहे कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर ते चांगलं आलं पाहिजे. त्यातल्या ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे. जर त्या क्लिअर नसतील तर तुम्ही बेटर वे कॉम्प्लेक्स नंबरचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तो तुम्ही एकदा जरी केअरफुली ऐकला तरी तुमच्या या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. नेक्स्ट आहे द स्क्वेअर ऑफ एव्हरी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह. ह्या स्टेटमेंटमध्ये अनेक मुलांनी गडबड केलेली मी बघितली. द स्क्वेअर ऑफ एव्हरी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह. आपण नॉर्मली असं ऐकलेलं असतं, हां रिअल नंबरचा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह असतो. आणि नॉर्मली मुलं लिहितात की दिस इज अ स्टेटमेंट, जे बरोबरच आहे, हे स्टेटमेंट आहेच, दिस इज अ स्टेटमेंट. पण बरेच मुलं याची ट्रूथ व्हॅल्यू लिहिताना इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू असं लिहितात आणि ते फॉल्स आहे. वाय? याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू नाही आहे. याचं कारण असं की तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हची डेफिनेशन माहिती असायला लागेल. पॉझिटिव्ह नंबर आपण कशाला म्हणतो, तर नंबर लाईनवर जिथे आपण 0 लिहितो, तर पॉझिटिव्हची डेफिनेशन अशी आहे, ह्या 0च्या राईट हँड साईडला नंबर लाईनवर लिहिणारे सगळे नंबर हे पॉझिटिव्ह म्हणून गृहीत धरले जातात आणि ह्या 0च्या लेफ्ट हँड साईडला लिहिणारे सगळे नंबर हे निगेटिव्ह गृहीत धरले जातात. 0च्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह, 0च्या लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह. पण 0 काय, तर 0 इज नॉट अँड पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह नंबर. 0 हा ना पॉझिटिव्ह नंबर आहे ना निगेटिव्ह नंबर आहे. आणि मग अशा वेळेस 0 हा रिअल नंबर तर नक्कीच आहे. मग 0चा स्क्वेअर 0 येतो, जो रिअल नंबर आहे, पण तो पॉझिटिव्ह नाही आहे, कारण 0 नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. म्हणून हा एक त्याला अपवाद आपल्याला सापडलेला आहे. म्हणून हे स्टेटमेंट इट्स ट्रूथ व्हॅल्यू कशी आहे, फॉल्स आहे. एक सुद्धा त्याला आपल्याला एक्सेप्शन सापडायला नाही पाहिजे. लक्षात येते. नेक्स्ट, एव्हरी पॅरालेलोग्राम इज अ रोम्बस. तर ज्यांना क्वाड्रिलॅटरल माहिती आहे त्यांच्यासाठी फार सोपं स्टेटमेंट आहे. एव्हरी पॅरालेलोग्राम म्हणजे काय, दिस इज अ स्टेटमेंट. तुमचं त्यासाठी जे बेसिक आहे 5 to 10चं हे एकदम चांगलं असायला हवं.
पॅरलोग्राम क्वाड्रिलॅटरचाच पार्ट आहे. पॅरलोग्राम म्हणजे असा क्वाड्रिलॅटरल ज्याच्या अपोजिट साईड पॅरलल असतात. अशा कोणत्याही क्वाड्रिलॅटरला आपण पॅरलोग्राम म्हणतो. पण रोम्बस म्हणजे फक्त एवढीच कंडिशन नाही आहे, म्हणजे तो पॅरलोग्राम आहेच, पण त्याच्या सर्व साईड पण इक्वल आहेत. आणि प्रत्येक पॅरलोग्रामच्या सर्व साईड इक्वल नसतात, फक्त अपोजिट साईडच त्या कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून एव्हरी पॅरलोग्राम इज अ रोम्बस हे रॉंग आहे, पण एव्हरी रोम्बस इज अ पॅरलोग्राम इज ट्रू स्टेटमेंट. पण हे वाक्य कसं आहे, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. कारण प्रत्येक नाही आहे, ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. लक्षात येत नाही. म्हणजे नॉर्मली मुलं स्टेटमेंट सांगतात, इथं मुलांचा गोंधळ होतो. म्हणून हे इथं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. याच्यामध्ये जर काही डाऊट असतील तर तुम्ही ते अवश्य विचारले पाहिजेत. नेक्स्ट मी लिहितो आहे x² - 3x - 4 = 0 फॉर x = -1. हे एक त्यांनी स्टेटमेंट दिले की ह्या इक्वेशनची व्हॅल्यू x = -1 साठी 0 येते. म्हणजे हे स्टेटमेंट आहे का? तर मॅथमॅटिक्स वे असेल तर ते स्टेटमेंट कंपल्सरी असतात. दिस इज अ स्टेटमेंट. जर आपण एक्चुअली इथं -1 टाकले तर काय बघा, LHS येईल -1चा स्क्वेअर म्हणजे 1, -3 × -1 म्हणजे +3, -4 म्हणजे 4 - 4 किती आला? 0 आला. म्हणजेच LHS = RHS आलेला आहे. म्हणून इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. लक्षात येते ना. नेक्स्ट 19 नंबरचा एक्झाम्पल घेतो. 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. आपल्याला माहिती आहे प्राईम नंबर विषय, त्यामुळे हे टोटली ट्रू स्टेटमेंट आहे. म्हणजे दिस इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे आणि इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रूथ व्हॅल्यू काय त्याची T आहे. मला वाटतं एवढ्या एक्झाम्पलवरून तुम्हाला स्टेटमेंट आणि सेंटेन्स यातला फरक कळाला असेल. आणि जर ते स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला काढता येऊ शकेल. आता आपण याच्या पुढचा भाग घेऊ. नेक्स्ट पार्ट याचा लॉजिकल कनेक्टिव्ज, कंपाउंड स्टेटमेंट्स and truth tables. लॉजिकल कनेक्टिव्ज, कंपाऊंड स्टेटमेंट अँड ट्रूथ टेबल्स. आता बघा आपल्याला स्टेटमेंट कळायला लागले. आता त्याच्यात थोडंसं पुढे जाऊ आपण. स्टेटमेंट्स आर रिटन बाय द लेटर्स or denoted by the letters P, Q, R, etc. स्टेटमेंटला नॉर्मली ह्या लेटरने दाखवतात. म्हणजे कसं आपण असं लिहितो, लेट P = दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. जे स्टेटमेंट आहे त्यांना आपण हे PQR या लेटरने नॉर्मली दाखवतो. आणि मग स्टेटमेंटला लेटर घेतल्यामुळे मग आपल्याला 2 स्टेटमेंट जर असतील आणि 2 स्टेटमेंटला जोडून एक वाक्य तयार करायचे आहे, असे अनेक आपण वाक्य बोलतो किंवा स्टेटमेंट आपण सांगतो की जे कनेक्शन ऑफ 2 सिंपल स्टेटमेंट्स असतात. म्हणजे कसं की फॉर एक्झाम्पल मी एक वाक्य बोललो, ऑल रोजेस आर रेड अँड वायलेट्स आर ब्ल्यू. ऑल रोजेस आर रेड अँड वायलेट्स आर ब्ल्यू. तर इथे 2 सिंपल स्टेटमेंट अँडने जोडले आपण, बरोबर. किंवा बोललो मी, पुणे इज नॉट अ वेल प्लॅन सिटी. तर इथे पण आपण स्टेटमेंट बोलताना ॲक्च्युली स्टेटमेंट आहे पुणे इज वेल प्लॅन सिटी आणि आपण त्याला नॉट लावलेलं आहे. म्हणजे
की आपण एक कनेक्टिव्ह तिथे यूज केलेलं आहे. मग दोन स्टेटमेंट जर आपण काही कनेक्टिव्ह घेऊन आपण जर जोडलं तर त्याला आपण म्हणतो कंपाऊंड स्टेटमेंट. आणि ज्या वाक्याने ते जोडतो त्याला आपण म्हणतो लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. म्हणजे आपण अशी डेफिनेशन करू शकतो, द वर्ड्स ऑर ग्रुप ऑफ वर्ड्स लाईक, कोणकोणते असे वर्ड, अँडने आपण दोन वाक्य जोडतो, ऑरने जोडतो, नॉटने आपण स्टेटमेंट बऱ्याच वेळा दाखवतो, आपण इफने दोन स्टेटमेंट जोडतो, इफ अँड ओनली इफने पण आपण दोन स्टेटमेंट जोडू शकतो, ॲज सून ॲज ए, नायदर ॲज सून ॲज, नायदर नॉर असेल. असे अनेक आपण कनेक्टिव्ह बनवू शकतो जे दोन वाक्याला जोडतील. तर अशा प्रत्येक प्रत्येक अशा वर्डला कॉल्ड कनेक्टिव्ह्ज, याला काय म्हणतो आपण कनेक्टिव्ह्ज. याला आपण लॉजिकल कनेक्टिव्ह म्हटलं तरी चालतं, नुसतं कनेक्टिव्ह म्हटलं तरी चालतं. मग कनेक्टिव्ह एकदा समजलं तर मग कंपाऊंड स्टेटमेंट. मग द स्टेटमेंट, मग ते असं वाक्य, द स्टेटमेंट दॅट आर फॉर्म्ड बाय, जे तयार झाले त्याच्यावर कंबायनिंग टू ऑर मोर दॅन टू सिंपल स्टेटमेंट्स, two or more than two simple statements using connectives called compound statements. म्हणजे आपण जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट्स घेतले आणि त्याला आपण कनेक्टिव्ह यूज करून जर एक मोठं वाक्य तयार केलं, मोठं स्टेटमेंट तयार केलं, ज्याच्यामध्ये अनेक कनेक्टिव्ह यूज झालेले आहेत, अनेक सिंपल स्टेटमेंट्स यात आलेले आहे, त्या पूर्ण वर्डला आपण म्हणतो कंपाऊंड स्टेटमेंट्स. त्या पूर्ण स्टेटमेंटला आपण म्हणतो कंपाऊंड स्टेटमेंट्स. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपण फक्त 5 प्रकारचे कनेक्टिव्ह शिकणार आहोत आणि ह्याच 5 कनेक्टिव्हवर आपली ही पूर्ण थेअरी डिपेंड आहे. मग आपण जे कनेक्टिव्ह शिकणार आहोत त्यातलं पहिलं कनेक्टिव्ह आहे, फर्स्ट कनेक्टिव्ह जे आपण शिकणार आहोत ते आहे कंजंक्शन. फर्स्ट कनेक्टिव्हचं नाव आहे कंजंक्शन. सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं असेल तर जर दोन सिंपल स्टेटमेंट आपण अँड ह्या वर्डने जोडले तर जे स्टेटमेंट तयार होतं नवीन, त्या स्टेटमेंटला त्या दोन सिंपल स्टेटमेंटचं कंजंक्शन असं म्हणतात. म्हणजे इफ पी अँड क्यू आर टू सिंपल स्टेटमेंट्स, हे काय आहेत, दोन सिंपल स्टेटमेंट्स आहे, then their conjunction is P and Q. कंजंक्शन काय असेल, P स्टेटमेंट अँड Q स्टेटमेंट, डिनोटेड ॲज, ते आपण डिनोट करतो P अँड Q असं. म्हणजे ह्या अँडसाठी आपण हा सिम्बॉल यूज करतो आणि हा सिम्बॉल यूज करून जे स्टेटमेंट आपण लिहितो त्या स्टेटमेंटला कंजंक्शनचं स्टेटमेंट असं आपण म्हणतो. मग फॉर एक्झाम्पल बघा, मी काही स्टेटमेंट लिहितो आहे, प्रिया इज अ गर्ल अँड समीर इज अ बॉय.
हे जे संपूर्ण एक स्टेटमेंट आहे हे 2 सिंपल स्टेटमेंटपासून तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं आहे अँड हे कनेक्टिव्ह आलेलं आहे बरोबर. मग इथे समजा मी जर पहिलं जे सिंपल स्टेटमेंट आहे त्याला पी म्हटलं म्हणजे पी काय आहे प्रिया इज अ गर्ल आणि सेकंड स्टेटमेंटला जर मी क्यू लेटर यूज केलं तर ते समीर इज अ बॉय बरोबर. आणि इन सिम्बॉलिक फॉर्म आणि जर आपण सिम्बॉल यूज करून गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट जर लिहिलं गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट इज ते स्टेटमेंट काय असलं पाहिजे फर्स्ट स्टेटमेंट आहे पी मध्ये अँड हे कनेक्टिव्ह आलेलं आहे आणि क्यू पी अँड क्यू असं ते स्टेटमेंट तयार झालेलं आहे. दिस इज कॉल्ड द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट. लक्षात येते म्हणजे अँड हे कनेक्टिव्ह यूज करून जर आपण स्टेटमेंट लिहिलं तर ते असेल त्यांचं कंजंक्शन. मी सेकंड एक्झाम्पल घेतोय मीना इज टॉल अँड ब्युटिफुल. मीना इज टॉल अँड ब्युटिफुल. तर तुमच्या लक्षात येईल इथे पण 2 स्टेटमेंट आहे. एक स्टेटमेंट आहे मीना इज टॉल ओके. सेकंड स्टेटमेंट आहे जे मीनाविषयीच आहे मीना इज ब्युटिफुल बरोबर. आणि जर आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये स्टेटमेंट दिलेलं इन सिम्बॉलिक फॉर्म गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट इज गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट काय तयार झाले ते मग पी मीना इज टॉल अँड क्यू मीना इज ब्युटिफुल म्हणजेच मीना इज टॉल अँड ब्युटिफुल. पण कधी कधी याच्यामध्ये थोडासा गोंधळ पण करणारे स्टेटमेंट असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रकाश अँड करण आर व्हेरी गुड फ्रेंड्स. बरं स्टेटमेंट काय आहे प्रकाश अँड करण आर व्हेरी गुड फ्रेंड्स म्हणजे प्रकाश आणि करणच्या मध्ये अँड लेटर आलेलं आहे आणि एक स्टेटमेंट इथं दिसतंय. पण हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे का जर तुम्ही थोडासा केअरफुली विचार केला तर तुमच्या लक्षात येईल प्रकाश इज अ व्हेरी गुड फ्रेंड असं वाक्य तयार नाही होऊ शकत. ते दोघं चांगले मित्र आहेत हे 2 वाक्य नाहीतच आहे. इथे जे मध्ये अँड हे तुम्हाला वर्ड दिसतो अँड हा वर्ड जो आलेला आहे हा वर्ड कनेक्टिव्ह म्हणून आलेला नाही आहे. हा वर्ड काय कनेक्टिव्ह म्हणून आलेला नाही आहे तर तो सिंपल म्हणजे 2 नाऊनला जोडणारा वर्ड आहे म्हणून हे काय 2 स्टेटमेंट नाही. म्हणजे इथे जर आपण लिहिलं तर मी असं लिहिल लेट पी इक्वल टू प्रकाश अँड करण आर व्हेरी गुड फ्रेंड्स. इथे मी 2 स्टेटमेंट इथे तयार करू शकत नाही आहे म्हणून हे सिंगलच स्टेटमेंट आहे. मग अशा ठिकाणी थोडासा गोंधळ मुलांचा होऊ शकतो. एक्झाम्पल नंबर 4 द ड्रग इज इफेक्टिव्ह. ड्रग इज इफेक्टिव्ह दो इट हॅज साइड इफेक्ट्स दो इट हॅज साइड इफेक्ट्स. बघा याच्यामध्ये कुठेही तुम्हाला अँड लेटर दिसत नाही पण जर तुम्ही याचा मिनिंग चेक केला ड्रग इफेक्टिव्ह आहेत पण त्यांचे साईड इफेक्ट पण आहे. इथे जो दो लेटर आलेला आहे हे अँड ऐवजी आलेलं आहे म्हणून अँड लेटरऐवजी अँड हेच लेटर प्रत्येक वेळा असतं असं काही नाही आहे. अँड लेटरऐवजी दो हे लेटर सुद्धा चालतं. कधी कधी अँड ऐवजी बट लेटर पण असू शकतं किंवा इतर असे अनेक
वर्ड इथं असू शकतात ज्याचा मिनिंग अँड सारखा होतो. मग हे जर तुम्ही स्टेटमेंट चेक केलं तर याच्यात 2 सिंपल स्टेटमेंट आहे. पहिलं स्टेटमेंट आहे की द ड्रग इज इफेक्टिव्ह, म्हणजे औषधं हे परिणामकारक असतात, ते फायदेशीर असतात. पण बट दो ड्रग हॅज साईड इफेक्ट्स, पण त्यांचे काय असतात, साईड इफेक्ट्स पण असतात. आणि हे 2 स्टेटमेंट म्हणजेच इन सिम्बॉलिक फॉर्म कंपाऊंड स्टेटमेंट इज ते कसं येईल, पी अँड क्यू. कळतंय? कधी कधी इथं मुलांचा गोंधळ होऊ शकतो. नेक्स्ट मी कंपाऊंड स्टेटमेंट घेतोय. इन स्पाइट ऑफ बॅड वेदर इंडिया won the cricket match. आता बघा, इन स्पाइट ऑफ बॅड वेदर याचा मिनिंग जर तुम्ही काढला की हां वातावरण खराब होतं, बॅड वेदर होतं, पण तरी पण इंडिया जिंकला, बरोबर. म्हणजे 2 सिंपल स्टेटमेंट आहे. एक बॅड वेदर होतं असं आणि इंडिया मॅच जिंकला आहे, आणि खराब हवामान होतं आणि इंडिया मॅच जिंकला. इथं जो इन्स्पायर्ड वर्ड आलेलं आहे हे अँडसाठीच आलेलं आहे ना. म्हणून आपण याचं जेव्हा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्जन करू तेव्हा आपण इन्स्पायर्ड हा वर्ड अँड सारखा यूज झाल्यामुळे अँडऐवजी घेऊ. म्हणजे इथे जर मी 2 स्टेटमेंट कोणते असं विचारलं तर पहिलं स्टेटमेंट आहे इट इज बॅड वेदर. पहिले काय घेतलं मी, इट इज बॅड वेदर. क्यू स्टेटमेंट मी घेतलं, इंडिया वोन द क्रिकेट मॅच. इंडियाने काय केली आहे, मॅच जिंकलेली आहे. आणि हे 2 स्टेटमेंट आपण जोडलेले आहे. म्हणून इन सिम्बॉलिक फॉर्म कंपाऊंड स्टेटमेंट काय तयार झाले, बॅड वेदर आहे आणि इंडियाने मॅच जिंकलेली आहे, पी अँड क्यू. कधी कधी मुलांचा अशा ठिकाणी गोंधळ होऊ शकतो, म्हणून मी स्टेटमेंट घेतले. नेक्स्ट बघा, नेक्स्ट मी घेतो रीना अँड मीना आर ट्विन्स. बघा, मीना आणि रीना कशा आहेत, ट्विन आहेत, जुळ्या बहिणी आहेत. आता जर त्या जुळ्या असतील तर असं स्टेटमेंट तर होऊ शकत नाही, रीना इज ट्विन. जुळी हाच शब्द दाखवतो की 2 आहेत त्या. म्हणून इथे बी तुम्ही चेक केलं, इथे जरी अँड आलेला असला तरी हा अँड या रीना आणि मीनाला जोडणारा अँड आहे, हा काय कनेक्टिव्ह म्हणून अँड आलेला नाही आहे. म्हणून इथे जर तुम्ही चेक केली तर 2 स्टेटमेंट नाहीच आहे, इथे सिंगल स्टेटमेंट आहे. ते आहे रीना अँड मीना आर ट्विन्स. मला वाटतं आता एवढ्या एक्झाम्पलवरून तुम्हाला कंजंक्शनची आयडिया आलेली असेल. जर ती आयडिया आली असेल तर आपण कंजंक्शनचाच नेक्स्ट पार्ट घेऊ, तो म्हणजे ट्रूथ टेबल्स. आता मॅथ म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीला प्रूफ असतो, त्याच्यामुळे प्रत्येक स्टेटमेंटला 2 ऑप्शन असतात, हे आपण बघितलं आहे. स्टेटमेंटसाठी पण नॉर्मली पी आणि क्यू हे लेटर यूज करतो. समजा माझ्याकडे 2 स्टेटमेंट आहे, कारण 2 स्टेटमेंट घेतल्याशिवाय त्यांचं कंजंक्शन आपण नाही लिहू शकत. 2 स्टेटमेंट जर मी घेतले तर 2 स्टेटमेंटमध्ये किती प्रकारचे ऑप्शन्स असू शकतात. सिंगल स्टेटमेंटला 2 ऑप्शन असतात, एक तर स्टेटमेंट ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. पण जेव्हा आपण 2 स्टेटमेंट घेऊ
तेव्हा आपल्याला टोटल 4 ऑप्शन मिळतात. एक तर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील, किंवा दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील, किंवा फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे सेकंड फॉल्स आहे, किंवा फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स आहे सेकंड स्टेटमेंट ट्रू आहे. असे 4 ऑप्शन आपल्याला असू शकतात. आणि हे 4 ऑप्शन लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. काय करतात, पहिल्या स्टेटमेंटच्या खाली 2 वेळेस टी आणि 2 वेळेस एफ लिहितात, 2 वेळेस ट्रू आणि 2 वेळेस फॉल्स. आणि सेकंड स्टेटमेंटच्या खाली एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स, अशा अल्टरनेट ट्रू आणि फॉल्सच्या जोड्या लिहितात. आणि ह्या जर जोड्या लिहिल्या तर आपल्याला याचं कंपाऊंड स्टेटमेंट तयार करायचं आहे कंजंक्शन अँड वापरून. तर पी अँड क्यूचा यूज करून आपल्याला जे स्टेटमेंट तयार होईल त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काढायची. यासाठी मी तुम्हाला एक सोपं, हा टेबल पाठ करण्यासाठी एक सोपं आयडिया देतो तुम्हाला मी, की अँड आपण नॉर्मली जसं यूज करतो लाईफमध्ये तसंच इथे पण आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूसाठी यूज करायचं आहे. म्हणजे कसं, मी समजा माझ्या एखाद्या फ्रेंडला कोणत्या तरी 2 गोष्टी मी त्याच्याकडून मागितल्या. मी असं म्हटलं की मला बुक दे आणि नोटबुक पण दे. बुक आणि नोटबुक मी मागितलेलं आहे, मला दोघांची पण गरज आहे. मग मला त्यांनी दोन्ही पण द्यायला हवं. जर त्यांनी बुक दिलं तर ट्रू आणि नोटबुक दिलं तर ट्रू. जर मला त्यांनी दोन्ही दिलं तर मला जे हवं आहे ते मिळालेलं आहे. आय वॉन्ट बुक अँड नोटबुक बोथ, मला दोन्ही मिळालेलं आहे म्हणून ते ट्रू. त्याने मला बुक दिलं पण नोटबुक नाही दिलं तर मला नाही चालणार, कारण मला दोन्हीची गरज होती. मला त्याने बुक नाही दिलं पण नोटबुक दिलं तरी पण मला नाही चालणार. मला त्याने दोन्ही पण नाही दिलं तरी पण नाही चालणार. म्हणून याचा जो टेबल आहे आपण नॉर्मल अँड जसं यूज करतो तसा तयार केला तरी चालेल. मग पी आणि क्यू स्टेटमेंटमध्ये जर 4 ऑप्शन आपण घेतले, टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ, तर त्याच्या कंजंक्शनच्या कॉलममध्ये आपल्याला ट्रू, फॉल्स, फॉल्स, फॉल्स अशा प्रकारे ट्रूथ व्हॅल्यू मिळतात. म्हणून हा टेबल तुम्हाला पाठ करावा लागेल. याच्यावर आधारित एक्झाम्पल पण असतात. ट्रूथ व्हॅल्यूचा वापर करून कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू काढता येते. मग त्याचे आपण काही एक्झाम्पल घेऊया. त्यासाठी तुमचा टेबल पाठ पाहिजे. टेबल पाठ झाला असला असं मला वाटतं. ट्रूथ टेबलमध्ये पी अँड क्यू 2 स्टेटमेंट जर आपण घेतले तर त्याच्या कंजंक्शनची व्हॅल्यू असते ट्रूथ व्हॅल्यू, ट्रू, फॉल्स, 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 टी एफ एफ एफ. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बघा, याच्यावर आधारित काही एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. क्वेश्चन आहे, फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू. फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. समजा मी पहिलं स्टेटमेंट घेतोय, 2 is a rational number. 2 is a rational number and root 2 is an irrational number. Root 2 is an irrational number. तुमच्या लक्षात येईल हे जे कंजंक्शनचं स्टेटमेंट आहे हे 2 सिंपल स्टेटमेंटपासून तयार झालेलं आहे. आपण पहिल्या स्टेटमेंटला जर पी म्हटलं तर पहिलं स्टेटमेंट आहे 2 is a रॅशनल नंबर, आणि ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आहे ट्रू, कारण 2 हा रॅशनल नंबर आहे. बरोबर. सेकंड स्टेटमेंट आहे क्यू, रूट 2 इज ॲन इररॅशनल नंबर. बरोबर. आणि तुम्हाला नंबरविषयी माहिती असेल तर रूट 2 हा इररॅशनल नंबरच आहे, म्हणून हे सुद्धा काय आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. आणि इन सिम्बॉलिक फॉर्म, जर आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट लिहिलं, गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट इज, तर ते कसं लिहू आपण, पी अँड क्यू. बरोबर. पण आता आपल्याकडे पी आणि क्यू ह्या दोघांचे ट्रूथ व्हॅल्यू आहेत, म्हणून जर मी त्या ट्रूथ व्हॅल्यू इथे आपण पुटअप केल्या तर पीची व्हॅल्यू पण ट्रू आहे आणि क्यूची व्हॅल्यू पण ट्रू आहे. म्हणजे ते स्टेटमेंट तयार झालं टी अँड टी असं. आणि जो टेबल आपण बघितला होता त्या टेबलमध्ये जेव्हा पी आणि क्यू दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतात तेव्हा त्याचं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे कंजंक्शनचं टी अँड टी हे सुद्धा काय असतं, ट्रू असतं. म्हणून दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी. म्हणजे ॲन्सर कसं असेल, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन
कंपाऊंड स्टेटमेंट इज ट्रू. लक्षात येते ना. बघा सेकंड एक्झाम्पल मी घेतोय. 2 into 0 equal to 2 and 2 plus 0 equal to 2. बघा इथे पण दोन सिंपल स्टेटमेंट आहे. पहिलं स्टेटमेंट आहे 2 into 0 equal to 2. 2 into 0 2 येतो का? नाही. हे स्टेटमेंट आहे पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. बरोबर. 2 into 0 0 असतं. सेकंड स्टेटमेंट मी घेतलं Q, ते आहे 2 plus 0 equal to 2 आणि याची ट्रूथ व्हॅल्यू आहे ट्रू. बरोबर. कारण 2 plus 0 काय येतं? 2 येतं. म्हणजे आपल्याकडे दोघांचे ट्रूथ व्हॅल्यू आहे. मग इन सिम्बॉलिक फॉर्ममध्ये गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट काय येईल? गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट इज, ते असेल P and Q. बरोबर. मग याची ट्रूथ व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल P and Qची ट्रूथ व्हॅल्यू कशी येईल? तर यातली P ची व्हॅल्यू आहे फॉल्स अँड Qची व्हॅल्यू आहे ट्रू. आणि जर तुम्हाला ट्रूथ टेबल आता चांगल्या प्रकारे येत असेल त्यामध्ये फक्त T and Tलाच त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असते, बाकी सर्व ठिकाणी ती फॉल्स होती. म्हणून F and Tची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? फॉल्स. म्हणजेच गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? फॉल्स आहे. समजते. सेकंड जे कनेक्टिव्ह आहे आता जसं पहिलं कंजंक्शन होतं तसं सेकंड कनेक्टिव्ह आहे डिसजंक्शन. सोप्या भाषेत सांगायचं असेल तर दोन स्टेटमेंट जर आपण ऑर ह्या लेटरने जॉईन केले तर त्याला डिसजंक्शनचं स्टेटमेंट असं म्हणतात. म्हणजेच इफ PQ आर two simple statements, then the statement P or Q is called their disjunction. त्याला काय म्हणतात? त्याचं डिसजंक्शन, डिनोटेड ॲज. आणि यालाच दाखवण्यासाठी एक सिम्बॉल यूज केला जातो P or Q. म्हणजे ह्या ऑरसाठी हा सिम्बॉल इथे यूज केला जातो. हेही तेवढं सोपं आहे जेवढं कंजंक्शन सोपं होतं. म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल मी पहिलं स्टेटमेंट असं घेतोय, सुशील विल गो टू हैदराबाद और चेन्नई. बरोबर. सुशील एक तर हैदराबादला जातो किंवा चेन्नईला जातो. आता मध्ये ऑर लेटर आलेलं आहे आणि हे कनेक्टिव्ह आहे. मग जर इथे आपण दोन सिंपल स्टेटमेंट घेतले, पहिलं घेतलं आपण सुशील विल गो टू हैदराबाद आणि सेकंड स्टेटमेंट घेतलं आपण सुशील विल गो टू चेन्नई. ओके. तर गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म ते काय येईल? बघा, तो एक तर हैदराबादला जाईल म्हणजे P, किंवा तो चेन्नईला जाईल म्हणजेच ऑर Q. दिस इज देअर डिसजंक्शन. समजते ना. समजा मी आता सेकंड एक्झाम्पल घेतो. द अमाऊंट शुड बी पेड बाय चेक और DD, डिमांड ड्राफ्ट. अमाऊंट शुड बी पे बाय चेक और डिमांड ड्राफ्ट. आपण काय करू? ते लेट P स्टेटमेंट घेऊ आपण. अमाऊंट शुड बी पेड बाय चेक. ओके.
क्यू स्टेटमेंट घेतलं मी, अमाऊंट शुड बी पेड बाय डी डी, बरोबर. मग इन सिम्बॉलिक फॉर्म, मग सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दिलेलं स्टेटमेंट कसं तयार होईल, पी ऑर क्यू, म्हणजे त्याचं डिस्जंक्शन. समजतंय. कधी कधी याच्यामध्ये पण कन्फ्यूज करणारं एखादं स्टेटमेंट येऊ शकतं. कसं बघ, त्याचं पण आपण एक एक्झाम्पल घेऊ. थर्ड कंपाऊंड स्टेटमेंट आहे, 4 or 5 students did not attend the class. बघा, आता इथे जेव्हा स्टेटमेंट वाचतात 4 or 5 students didn't attend the class, तर आपण काय म्हणतो, ऑर लेटर आहे. म्हणजे इथे पण दोन सिम्पल स्टेटमेंट्स आहे. पी स्टेटमेंट आहे 4 students didn't attend the class, क्यू स्टेटमेंट आहे 5 students didn't attend the class, आणि सिम्बॉलिक फॉर्म आहे पी ऑर क्यू. आणि इथं मुलं फसतात, कारण हे जे स्टेटमेंट आहे हे दोन स्टेटमेंट नाहीच आहे. आपण जनरली ऑर जेव्हा वापरतो, म्हणजे 4 or 5, 4-5 मुलं क्लासला नव्हते, तर आपण एक्झॅक्ट आकडा सांगत नसतो, आपण एक अंदाज सांगत असतो. कदाचित 10 पण पोरं नसतील, कधी 5 नसतील, किंवा 8 नसतील, 4 नसतील, 2 नसतील, 1 नसेल. आपण अंदाजे सांगतो की 4-5 पोरं नव्हते. म्हणून हे आपण कॉमन जे वर्ड यूज करतो ॲप्रॉक्सिमेट नंबरसाठी, तो 4 or 5 असा यूज करत असतो. म्हणून हे दोन स्टेटमेंट नाही आहे. म्हणून इथे जर मला लिहायचं ठरलं तर मी लिहिलं लेट पी इक्वल टू हे पूर्ण वाक्य, 4 or 5 students didn't attend the class. लक्षात येते. याचाही ट्रूथ टेबल असतो. जसा आपण कंजंक्शनचा ट्रूथ टेबल तयार केला तसा याचाही ट्रूथ टेबल तयार होतो. मग जर माझ्याकडे दोन स्टेटमेंट असतील पी आणि क्यू, त्याचं डिस्जंक्शनचं स्टेटमेंट असेल पी ऑर क्यू. मी तुम्हाला मागच्या कंजंक्शनच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे आपण दोन स्टेटमेंटसाठी जे 4 ऑप्शन लिहितो, ते पहिल्या स्टेटमेंटच्या खाली 2 वेळेस टी, 2 वेळेस एफ, टी टी एफ एफ, आणि सेकंड स्टेटमेंटच्या खाली अल्टरनेट टी आणि एफ लिहितो आपण. आणि याचा जो ट्रूथ टेबल तयार करतो आपण, तो ट्रूथ टेबलही आपण नॉर्मली लॉजिकमध्ये, आपण नॉर्मली लाईफमध्ये जसं ऑर हे कनेक्टिव्ह यूज करतो त्याचप्रमाणे. म्हणजे कसं, समजा मी माझ्या मित्राकडे पेन किंवा पेन्सिल मागितली की मला लिहायचं आहे, मला पेन दे किंवा पेन्सिल दे, तर माझी अपेक्षा अशी आहे की त्याने मला एक तर पेन द्यावी किंवा पेन्सिल द्यावी, बरोबर. आणि मला समजा त्याने पेन पण दिला, म्हणजे पी इज ट्रू, आणि पेन्सिल पण दिली, तर मला दोन्ही दिलं तर मला चालेल. कारण माझी अपेक्षा होती मला कमीत कमी एक गोष्ट तरी मिळावी. मला दोन्ही गोष्टी मिळत असतील तर चालेल. मला त्याने पेन दिला पण पेन्सिल नाही दिली, पण माझी अपेक्षाच होती की मला एक तरी मिळावं, म्हणून हे पण ट्रू असेल. समजा त्याने मला पेन्सिल दिली, पेन नाही दिला तरी पण मला चालेल, पण मला त्याने काहीच नाही दिलं तर मला नाही चालणार. कारण माझा एक्सपेक्टेशन काय, माझं मला काहीतरी एक मिळालं पाहिजे. म्हणजे याचा ट्रूथ टेबल कसा तयार झाला, ट्रू 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 फॉल्स, टी 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 एफ. लेफ्ट हँड साईड जे आहे याची लेफ्ट हँड साईड पी ऑर क्यूची ही चेंज नाही होत, हे याचप्रमाणे लिहिलं जातं टी टी एफ एफ टी एफ टी एफ. म्हणून आपण फक्त हा जरी टेबल पाठ करून ठेवला टी 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 एफ तरी चालेल. म्हणजे दोन्ही फंक्शन जेव्हा फॉल्स असतात, दोन्ही सिम्पल स्टेटमेंट जेव्हा फॉल्स असतात त्याच वेळेस ऑर हे फंक्शन फॉल्स होतं, अदरवाईज इट इज ट्रू, बरोबर. हा त्याचा ट्रूथ टेबल आहे जो नॉर्मली तुमचा पार्ट असायला हवा. म्हणजे याच्यावर आपण क्वेश्चन अशी घेऊ शकतो, फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू, फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. बघा, मी याचे काही एक्झाम्पल घेतो. पहिलं एक्झाम्पल आहे, पॅरिस इज इन इंग्लंड और रोम इज इन इटली. बघा, जर तुम्हाला थोडंसं नॉलेज असेल तर तुम्हाला याच्या ट्रूथ व्हॅल्यू माहीत असतील. पॅरिस इज इन
इंग्लंड. तर पॅरिस कुठे आहे? इंग्लंडमध्ये आहे का? नाही ना, ते तर फ्रान्समध्ये. हे काय झालं मग? फॉल्स. क्यू काय घेतला मी? रोम इज इन इटली. बरोबर आहे का? हो, रोम इटलीमध्ये आहे. मग दिलेलं स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं होईल? इन सिम्बॉलिक फॉर्म द गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट इज फर्स्ट स्टेटमेंट और सेकंड स्टेटमेंट, म्हणजेच पी और क्यू. आणि जर आपण इथे ट्रूथ व्हॅल्यू टाकल्या तर ते एफ और टी. आणि जर टेबल आपण चेक केला तर टेबलमध्ये एफ और टीची ट्रूथ व्हॅल्यू येते ट्रू. म्हणून या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे ट्रू. समजते ना? आपण आता याचा अजून एक एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर 2 आहे. either we play football or go for cycling. हे फक्त सिम्बॉलिक फॉर्म वाला एक्झाम्पल आहे. राईट इन सिम्बॉलिक फॉर्म. राईट इन सिम्बॉलिक फॉर्म. इथं पहिलं स्टेटमेंट आहे पी. प्ले फुटबॉल. काय पहिलं? वी प्ले फुटबॉल. क्यू स्टेटमेंट काय? वी गो फॉर सायकलिंग. बरोबर. आणि सिम्बॉलिक फॉर्ममध्ये हे स्टेटमेंट आपण कसं लिहू? एक तर आपण फुटबॉल खेळू किंवा आपण सायकलिंग करू. पी और क्यू. फाइंड ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यूचं पण एक एक्झाम्पल मी घेतो आणि हे आपलं आजचं लास्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल आहे 2 + 3 नॉट इक्वल टू 5 और 2 × 3 लेस दॅन 5. बघा, हे पण 2 स्टेटमेंटपासून तयार झालेलं आहे. आपण पहिल्या स्टेटमेंटला 2 + 3 नॉट इक्वल टू 5ला आपण पी म्हणू. याची ट्रूथ व्हॅल्यू काय? 2 + 3 = 5 येतं. इथे नॉट इक्वल टू दिले म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय असली पाहिजे याची? फॉल्स. सेकंड स्टेटमेंट आहे 2 × 3 लेस दॅन 5. 2 × 3 किती होतो? 6. 6 लेस दॅन 5 काय? फॉल्स. दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहे. मग इन सिम्बॉलिक फॉर्म. मग सिम्बॉलिक फॉर्ममध्ये जर आपण दोन्ही स्टेटमेंट लिहिले तर ते पी और क्यू. आणि जर आपण त्याच्या व्हॅल्यूज पुटअप केल्या ते एफ और एफ. आणि एफ और एफची व्हॅल्यू काय असते? फॉल्स. म्हणून या दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स. आज आपण स्टेटमेंट म्हणजे काय, कंजंक्शन आणि डिस्जंक्शन याविषयी शिकलो. नेक्स्ट लेक्चरला आपण याचे पुढचे कनेक्टिव्ह जे आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊ आणि त्यानंतर आपण याचा पहिला विषय सॉल्व करू शकतो. आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग आय टोल्ड यू टुडे. बाय.